मिलीत अर्ध्यापेक्षा जास्त पिऊन मिलीत. काही नाही आहे त्या जमिनी विकून मिलीत कारण ताबा भेटला नाही. ताबा फक्त सातबाऱ्यावर आहे ताबा. पण अक्षरशः शासनाने कुठलंही दुर्लक्ष केले यांच्याकडं. यांना मूळ ताबे दिलेले नाहीत. रस्ते जात मूळ मालक रस्ते देत नाही. ज्यांची घरं आहे त्यांना घरं बांधता येत नाही. इतकी दुर्दैव अवस्था आहे का मी यांच्या जर भावना कधी ऐकल्या तर कधी-कधी मला स्वतःला रडू येतं की काय आपल्या गावातल्या लोकांची अवस्था वाईट झालेली आहे. आणि एकही राजकीय पुढारी आश्वासनं देतो. आज 46-47 वर्ष झाली त्या गोष्टीला. सगळ्यांनी फक्त आश्वासनं दिली. आश्वासनाच्या पलीकडं प्रगतीला कोणी लक्ष दिलेलं नाही या गावाकडं. कुणीच लक्ष दिलं नाही. कुठल्याच पुढाऱ्याने दिलं नाही. कुणी या पुढाऱ्याने यश घेऊ नये. धरणाचा फोटो लावतात पुढारी लोक विकासाचे शिल्पकार. परंतु विकास हा फक्त आंबेगावच्या लोकांनी केलेला आहे. आमच्या जीवन मूळ गाव म्हणजे आंबेगावच. माझा जन्मच इथे आणि या गावामध्ये आमचे संपूर्ण म्हणजे 12 बलुतेदार लोकांचे राहत होते आणि या ठिकाणी संपूर्ण शासकीय कार्यालय जी होती ती ह्याच गावामध्ये होती. इथं सर्व तलाठी ऑफिस वगैरे सगळे BDO ऑफिस, शासकीय दवाखाना, पुढं आपले पोलीस स्टेशन पण होतं, त्याला पण आम्ही आउटपोस्ट म्हणायचे ते. त्याच्यानंतर आपले आदिवासी विकास महामंडळाचं पण ते पण ऑफिस होतं. ते आपलं हिरडा खरेदी करायचं. त्याच्यानंतर जे गोडाऊन होतं शासकीय गोडाऊन, त्याच्यामध्ये या लोकांना जी खावटी म्हणून द्यायला जायची ती सगळी खावटी वाटप आपल्या आंबेगावमध्ये वाटप व्हायची इथे. आणि संपूर्ण लोकांना म्हणजे मावळातल्या लोकांना आंबेगावच या ठिकाणी यावं लागत होतं. बाजार सुद्धा इथं असायचा. सण जे होते ते सुद्धा आमचे लोक सगळे एकत्रित करायचे सगळं. आणि ज्या वेळेला एकत्रित असा पण दाखवलं आज खूप म्हणजे तो आनंदच वेगळा होता.